सर्वांना जय हिंद महाराष्ट्र, जय हिंद जय भारत. आज मुख्यतः महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज आहेत. मी विविध वर्तमानपत्रे वाचली. ठाणे वेव वाचला, लोकसत्ता वाचला, महाराष्ट्र टाइम्स वाचला. हे विविध वर्तमानपत्रामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या देशाच्या राज्य पातळीवरच्या आणि शहरातील महानगरपालिका क्षेत्रातल्या, प्रथमतः आपण महानगरपालिका क्षेत्रातल्या बातम्यांवरती नजर टाकूया. या बातम्यांमध्ये प्रथमतः 21 तारखेला जी काही दुर्दैवी घटना झाली गावदेवी भाजी मंडई बाबत, त्यासाठी मी 22 तारखेला तात्काळ आयुक्त सौरव राव यांची त्यांच्या दालनामध्ये भेट घेतली. त्यांना महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या पत्रावरती झालेल्या घटनावरती विस्तृत माहिती दिली आणि जे आमचे कर्मचारी अधिकारी या घटनेमध्ये वीरमरण आलं त्यांना कायदेशीररित्या 58 वर्ष सेवा लागू होऊन जी काही भरपाई येते ती देण्याची मागणी आयुक्तांसोबत केलेली आहे आणि आयुक्तांनी त्याला सकारात्मक उत्तर मिळालं. आयुक्तांनी त्याला सकारात्मक उत्तर दिलं आणि तात्काळ ते महापौर यांनी बोलवलेल्या मीटिंगमध्ये महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, गटनेते, विरोधी पक्षनेते सगळ्यांच्या मीटिंग बोलावली होती. जे 21 तारखेला गावदेवी भाजी मंडई ठाणे महानगरपालिका क्षेत्रात झालं, त्या विचारवंताचे आम्ही विचार, त्या बैठकीतले विचार आज वर्तमानपत्रामध्ये आले आणि ते वाचले की या बैठकीमध्ये जो काही निर्णय घेण्यात आला आहे की या बैठकीत जो काही निर्णय घेण्यात आला, या बैठकीमध्ये जे झालेल्या दुर्घटनेमध्ये मृत वीरांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली आणि ज्यांना वीरमरण आलं, सुरक्षा अधिकारी किंवा फायर ऑफिसर जे काही दगावले यांना महाराष्ट्र शासनाने उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, पालकमंत्री यांनी 10 लाख रुपये जाहीर केले महानगरपालिकेच्या वतीने. आणि हे 10 लाख रुपये असे अपघात झाल्यावर मिळतात, परंतु सदर कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांची सेवा पाहता तर ते जिवंत असते तर 58 वर्ष सेवा केली असती. जे सागर शिंदे आणि दुसरे सुरक्षा अधिकारी यांचं वयोमर्यादा पाहता सागर शिंदेचे वय 43, तर तो 15 वर्ष सेवा करू शकतो. मडके 55, जे दुसरे जे सुरक्षा अधिकारी होते त्यांची सेवा 55 वर्ष, म्हणजे अजून 3 वर्ष. म्हणजे हे सेवा कॅल्क्युलेशन्स केलं, सेवा मर्यादा केली तर त्यांचा जो काही उचित मान सन्मान, जी वेतनाची भरपाई आहे ती तेवढ्या वर्षाची पूर्तता करा. कारण अपघाताने मृत्यू झालेला आहे, त्यांनी काही सेवा विहारात घेतलेली नाही आहे. त्यांनी सेवा विहारात अपघाताने मृत्यू झाले, तर अपघाताने जर मृत्यू झाला असेल तर त्यांची सेवा पूर्ण कन्सिडर करून त्यांना ते सेवेचे फायदे द्यावेत, ही महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनने मागणी केलेली आहे. त्यामुळे या मागणीचा आयुक्तांनी सकारात्मक उत्तर दिलं आणि या गोष्टीवर तात्काळ कारवाई करण्याची सुचवात केली. आता झालेल्या मीटिंगमध्ये देखील हेच त्यांनी श्रद्धांजली अर्पून त्यांना मदत केली आणि सेवा त्यांच्या नातेवाईकांना नोकरी देण्यात येईल हे सुद्धा सुचवात केलं. आता मी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या बॅनरवर जे जवळ 25 ते 50 पत्र आहेत दिलेली, 25 मागणं 50 वेळा दिलेत, परंतु एकही मागण्यांचा विचार ठाणे महानगरपालिका केलेले नाही आहे. आर्थिक ध्येय धोरण असेल कर्मचाऱ्यांचे ते त्यांनी टप्प्याटप्प्याने देत आहेत. आय ॲग्री, आय ॲप्रिशिएट, बट दोज डिमांड्स अँड प्रॉब्लेम्स इश्यू रिगार्डिंग बाय महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी, one of the subject that they are not solved. Because our officers is not a qualified officer, our officer is not a Karyaksham officer, our officer is not implementing the laws as per government rules. Because of that, nobody can purely working and taking actions against those complaints like encroachment, like सेवा नियमावली,
against Seva issues. They are not hearing even complaint also for our common people. Those are elected by the corporators in ठाणे महानगरपालिका एरिया. फार दुर्दैव कहाणी आहे. ज्या लोकांच्या मतांवरती हे नगरसेवक निवडले जातात, महापौर उपमहापौर बनतात, आयुक्त केवळ या नगरसेवक लोकांचं, महापौरांचं, उपमहापौरचं, आमदार खासदार मंत्री महोदयांचं दालनामध्ये वेळ देताना ऐकतात. सर्वसामान्य नागरिकांना जरासुद्धाही वेळ देत नाही. मी प्रत्येक वेळी भेटायचा प्रयत्न करतो, तुम्हाला रस्त्यातच भेटतात. मी ज्यावेळेस भेट ठरते कार्ड देतो भेटायचं. युनियन पातळीवर येतोय मी, सर्वसामान्य नागरिक येत नाही. युनियन म्हणून येतोय, अनेक अधिकारी, माझी कार्यकारी अभियंता आहे आणि जनतेच्या प्रश्नासाठी भांडतोय. तर प्रथम प्राधान्य आहे मंत्री नोकर यांना तुम्ही रोजच देता हो प्राधान्य, परंतु कामगारांच्या प्रश्नावर भांडणारा एकमेव माणूस आहे, त्याला प्रथम प्राधान्य पाहिजे. जे नानाभाऊ पटोले सभापती होते विधानसभा, त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना हाकलले आणि रवींद्र शिंदेला प्रथम तर खुर्ची दिली बसायला आणि सांगितलं की हा माणूस सेवेमध्ये कार्यकारी अभियंता आहे आणि जनतेच्या प्रश्नासाठी, जनतेच्या लोकांसाठी भांडत आहे, जनतेच्या प्रश्नासाठी, कामगारांच्या प्रश्नासाठी भांडत आहे. त्यामुळे त्याचं महत्त्व अमूल्य आहे. म्हणून मला नानाभाऊ पटोले विधानसभा अध्यक्षांनी खुर्ची दिली. बंगल्यामध्ये चर्चा झाली. बिपिनजी शर्मांना आयुक्तांना फोन केला आणि तात्काळ नियमबाह्य प्रभारी चार्ज त्याच दिवशी 4 वाजता रद्द झाली. मी सकाळी नानाभाऊ पटोलेंच्या बंगल्यावरती सकाळी 10 वाजता होतो, 9 वाजता 10 वाजता फोन केला बिपिनजी शर्माला आणि संध्याकाळी आलो तर 4 वाजता सगळे प्रभारी चार्ज रद्द झाले. अशा कारवाई झाल्या पाहिजेत अधिकाऱ्यांच्या, कामगारांच्या प्रश्नाला महत्त्व देऊन. परंतु सौरवराव प्रत्येक वेळी जायचं, 3-3 तास बसायचं आणि बसायला वेळ नंबर आला की निघून जायचं, ही भावना झालेली आहे. म्हणून 1 जूनला रवींद्र शिंदे यांनी ठरवलेलं आहे, 1 जूनला 1 जून 2 जून 5 जून ह्या दरम्यान अर्धनग्न उपोषण बेमुदत हे महानगरपालिकेच्या गेटवर असेल. सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग व्हावा. अर्धनग्न उपोषण हे महानगरपालिकेच्या गेटवर असेल. अर्धनग्न उपोषण बेमुदत हे महानगरपालिकेच्या गेटवर असेल. जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत हा रवींद्र शिंदे हटणार नाही. पॅन्थर आहे, जय भीम आर्मी आहे, महाराष्ट्राचा सिंह आहे, शिवछत्रपती सेना संघटनेचा प्रमुख आहे आणि स्वतंत्र मजूर पक्षाचा आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, अभियंता असोसिएशनचा एक अध्यक्ष आणि जनतेच्या प्रश्नासाठी भांडणारा, जनतेच्या न्याय हक्कासाठी भांडणारा, कामगारांसाठी भांडणारा एक प्रभावी असं नेतृत्व आहे. आणि त्याला जर भेटणं आयुक्त टाळत असतील म्हणून मला 1 जूनला रस्त्यावर उतरावे लागलेले आहे. मी गेले निवडणूक झाल्यापासून, निवडणुकीत मला भेटायचे, निवडणूक झाल्यानंतर, बॉडी आल्यानंतर जानेवारीमध्ये, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने सातत्याने भेटायचा प्रयत्न करतो, परंतु मला फक्त रस्त्यात भेटतात. त्यामुळे रस्त्यामध्ये गंभीर प्रश्न चर्चेले जात नाही. म्हणून मला तात्काळ हा निर्णय घ्यावा लागला की 1 जूनला अर्धनग्न बेमुदत उपोषण, 1 जूनला अर्धनग्न बेमुदत उपोषण, 1 जूनला अर्धनग्न बेमुदत उपोषण आणि जोपर्यंत मागणी ठोस मंजूर होत नाही, कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागणे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.